गुड इव्हिनिंग सगळ्यांना. नमस्कार. आज 11 डिसेंबर 2024 मिशन आरंभाअंतर्गत इयत्ता 8वी ऑनलाईन शिष्यवृत्ती क्लासमध्ये सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक या सर्वांचं पंचायत समिती शिक्षण विभाग कर्जत यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण भाषा या विषयातील घटक प्रयोग हा पाहिलेला होता आणि त्याच्यामध्ये कर्तरी, कर्मणी, भावी प्रयोग आणि त्याच्यावर आधारित उदाहरणे स्पष्टीकरणासहित मॅडमने अतिशय चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलेल्या होत्या. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबुळगाव खालसा येथील सुनीता निकम मॅडम या आपल्याला कालपासून मार्गदर्शन करत आहेत. मॅडमचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आतापर्यंत खूप मार्गदर्शन केलेलं आहे जिल्हा स्तरावर, त्याचबरोबर केंद्र स्तरावर. त्याचबरोबर त्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत अनेक विद्यार्थी आतापर्यंत गुणवत्ताधारक आलेले आहेत. त्यामुळं सर्वच विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाचा नक्कीच या मार्गदर्शनाचा नक्कीच उपयोग होईल. मॅडमने आजचा हा तास सुरू करावा असं मी सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. आज आपण कर्जत पंचायत समिती कर्जत तालुक्यामार्फत तासिकेचं दुसरं पुष्प आज अर्पण करत आहोत. अरे काय झालं? किती वाजले घड्याळात? मी जर शाळेत आलो असतो तर मी अभ्यास केला असता. अगं आई ग, किती असे प्रसंग आपण कितीतरी बोलत असतो आणि या बोलण्याच्या प्रत्येक वाक्यामध्ये कुठेतरी वाक्याचे प्रकार दडलेले असतात. तर आज आपण पाहूया वाक्याचे प्रकार. विद्यार्थी मित्रांनो, आवाज, ध्वनी यांना एक सांकेतिक खुणा दिलेल्या आहेत आणि त्यालाच अक्षर असे म्हणतात. अक्षरांची जुळवणी केल्यानंतर एक अर्थपूर्ण असा शब्द तयार होतो. कमळ, बदक, समई, अजगर, मगर असे विविध शब्द तयार होतात आणि या शब्दांची विचारानुसार आपण जर त्याची जुळवणी केली तर त्याचं तयार होतं वाक्य. आणि या वाक्यामध्ये वाक्याच्या अर्थानुसार, वाक्याच्या क्रियापदानुसार आणि वाक्याच्या रचनेनुसार विविध प्रकार पडत आहेत. तर मी तुम्हाला थोडक्यात वाक्याच्या अर्थानुसार, क्रियापदानुसार आणि रचनेनुसार थोडेसे माहिती देते पहा. तर वाक्याचे प्रकार 3 प्रकारे याची विभागणी होते. एक, अनुरोधानुसार. आताच मी तुम्हाला काही वाक्य म्हणून दाखवली होती पहा. आई ग, लागलं किती? कुठे गेला होतास? मी जर शाळेत आले असते तर अभ्यास केला असता. म्हणजेच माझ्या वाक्यामध्ये काही प्रश्न होते, काही जर तरची वाक्य होती आणि या वाक्यामधून आपण अनुरोधानुसार म्हणजेच अर्थानुसार, काही वाक्याच्या चढ उतार बोलण्यानुसार विविध प्रकार पडत आहेत. तर त्यातीलच एक आहे विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य. मग आता बाळांनो, विधानार्थी वाक्य तर आपण प्रत्येक वेळेस बोलत असतो. आई, तो ग्लास दे. आई, ती वही दे. बाबा, चष्मा द्या. असे विविध जे आपण सरळ बोलत असतो हे विधानार्थी वाक्य असतं. की आपण एखाद्या वस्तूविषयी, एखाद्या क्रियेविषयी सहज ते वाक्य बोलतो, याला विधानार्थी वाक्य म्हणतात. आणि त्यानंतर आहे प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्य. कुठे गेला होतास? किती वेळ झालाय? म्हणजे प्रत्येक प्रश्नामध्ये काहीतरी पुढच्याकडून उत्तर येण्याची अपेक्षा असती, असे काही प्रश्न केले जातात. तू अभ्यास का केला नाहीस? का? म्हणजे आपण त्याला प्रश्न विचारला, तुझं काय कारण झालं असेल की तू अभ्यास केला नाही? म्हणजे तू आज काय खाल्लंस? असे विविध वाक्य आपण बोलले जातो.
पण सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत झोपेपर्यंत खूप अशी काही वाक्य बोलली जातो आणि खूप काही वाक्यांचे प्रकार त्याच्यामध्ये असतात. फक्त आज आपण त्याची थोडक्यात स्पष्टीकरण घेणार आहोत. प्रश्नार्थी वाक्य झाल्यानंतर आहे पुढे उद्गारार्थी. आताच आपण आई ग किती मोठा काटा होता ते म्हणजे पायामध्ये घुसला, म्हणजेच अचानक असा उद्गार आला की आपण खूप घायाळ झालो. बापरे किती मोठा साप इथे निघलेला आहे. म्हणजेच आपल्यातून मनातून भावनेतून एक असा काही वाक्य निघतात त्याला म्हणायचं उद्गारार्थी वाक्य. आणि चौथा आहे होकारार्थी वाक्य. आता होकारार्थी वाक्य म्हणजे त्याच्यामध्ये कधीच नकार नसतो. होकारार्थी वाक्यामध्ये आई मी अभ्यास केला बर का, बाबा मी जेवण करून खेळायला चाललो बर का, म्हणजेच इथे कुठल्याही प्रकारचा नकार नसतो. यालाच म्हणायचं होकारार्थी वाक्य. आणि सगळ्यात पाचवा जो आहे तो नकारार्थी वाक्य. नकार, मला खेळायला यायचं नाही, मला अभ्यास आवडत नाही, गावाला तर मुळीच आवडत नाही मला जाईल, खायला मला कुठलाच पदार्थ कुठलंच फळ आवडत नाही खायला. म्हणजे जिथे नकाराची भूमिका वाक्यातून दाखवली जाते किंवा वाक्यामध्ये खूप असे नकार आलेले असतात त्याला म्हणायचं नकारार्थी वाक्य. म्हणजेच या वाक्यातील अनुरोधानुसार अर्थानुसार वाक्याची ही 5 प्रकार पडतात. आपण थोडस सरावासाठी अनुरोधानुसार किंवा अर्थानुसार पडलेले वाक्याचे प्रकार विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य. अशा प्रकारे हे 5 प्रकार अर्थानुसार पडलेले आहेत. आता आपण क्रियापदानुसार पाहूया. क्रियापदानुसार वाक्याचे प्रकार एक स्वार्थी वाक्य. मी शाळेत गेलो. सुनील शाळेत गेला म्हणजे त्याने क्रिया केली ती त्याच्यासाठीच केली. स्वार्थी वाक्य. दोन आहे आज्ञार्थी वाक्य. या आज्ञार्थी वाक्यामध्ये विनंती, आशीर्वाद, प्रार्थना अशा विविध वाक्यांची या आज्ञार्थी वाक्यामध्ये येत असतात. सर्वांनी शांत बसा, सर्वांनी इकडे लक्ष द्या, अशा प्रकारची वाक्य ही आज्ञार्थी वाक्यामध्ये येत असते. आणि चौथा आहे संकेतार्थ. विधानार्थी आणि संकेतार्थी. संकेतार्थी म्हणजे जर मी चांगला अभ्यास केला असता तर मला खूप छान मार्क पडले असते, पण आपण कृतीत कमी पडलो म्हणून आपल्याला मार्क पडले. म्हणजेच यामध्ये येतो संकेत. संकेत जर आपण चांगलं काही करायचं असेल तर त्यासाठी कष्ट खूप महत्वाचे असतात आणि ते कष्ट करण्यासाठी हे सांकेतिक वाक्यामध्ये या त्या वाक्यांची या सांकेतिक वाक्यामध्ये विभागणी होत असते. तर आता आपण क्रियापदानुसार पडलेले वाक्याचे प्रकार पाहूया. स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य. आता आपला जो अभ्यासाचा घटक आहे तो आहे वाक्याच्या रचनेनुसार. वाक्याच्या रचनेनुसार पडलेला पहिला प्रकार केवळ वाक्य. केवळ वाक्य या वाक्यामध्ये एकच विधान आणि एकच उद्देश असतो. केवळ वाक्यामध्ये एकच विधान आणि एकच उद्देश असतो अशा वाक्याला केवळ वाक्य म्हणतात. आणि त्यामध्ये आहे पहा, अजय दररोज शाळेत जातो.
अजय दररोज शाळेत जातो हे वाक्य केवल वाक्य आहे, विधान वाक्य आहे. विधान वाक्य आणि केवल वाक्य हे सारखेच आहेत. यामध्ये कुठल्याही प्रकारचा जे आपण बोलतो हे सरळ सरळ एकच विधान आणि एकच उद्देश असतो, याला म्हणायचं केवल वाक्य. दुसरा प्रकार आहे मिश्र वाक्य. हा प्रकार आहे मिश्र वाक्य. या वाक्यामध्ये प्राधान्य वाक्य आणि एक गौण वाक्य असतं. ज्या वाक्यामध्ये प्रधान वाक्य आणि गौण वाक्य असतं यांना गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडून एक संमिश्र वाक्य तयार होतं, याला म्हणायचं मिश्र वाक्य. दोन वाक्य जोडण्यासाठी जोडून एक वाक्य तयार होतं, त्याला म्हणायचं मिश्र वाक्य. तिसरा प्रकार आहे संयुक्त वाक्य. तिसरा प्रकार आहे संयुक्त. दोन केवल वाक्य प्रधान सूचक, दोन केवल वाक्य प्रधान सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडणी असता ती एक जोड वाक्य तयार होते. दोन केवल वाक्य, यामध्ये दोन केवल वाक्य जोडलेले जातात आणि ती एका उभयान्वयी अव्ययांनी जोड वाक्य तयार केलं जातं, त्याला म्हणायचं संयुक्त वाक्य. आता आपण पाहूया की यामध्ये कोणते कोणते शब्दाने वाक्य जोडले जातात. आता हे केवल वाक्य. केवल वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असतो, त्याला म्हणायचं केवल वाक्य. दुसरं आहे मिश्र वाक्य. मिश्र वाक्यामध्ये शब्द म्हणून, म्हणजे, जर तर, जे ते अशी यामध्ये मिश्र वाक्यामध्ये जर दोन केवल वाक्य, एक प्रधान वाक्य आणि एक गौण सूचक वाक्य, हे दोन वाक्य जर जोडलेली असेल, म्हणून, म्हणजे, जर, तर, जे ते, याला म्हणायचं मिश्र वाक्य. आणि संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्यामध्ये आणि, व, किंवा, पण, अथवा, की, परंतु, म्हणून, यामुळे अशी जर दोन केवल वाक्य जोडण्यासाठी शब्द जर वापरलेला असेल तर याला म्हणायचं संयुक्त वाक्य. आम्ही थोडक्यात लिहिते. आणि, व, किंवा, परंतु, पण, अशी या शब्दांनी जी वाक्य जोडली जातात त्याला म्हणायचं संयुक्त वाक्य. केवल वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असते. मिश्र वाक्यामध्ये म्हणून, म्हणजे, जर, तर, जेव्हा, तेव्हा, जे ते. संयुक्त वाक्यामध्ये आणि, व, किंवा, परंतु, पण, अथवा, म्हणून, यामुळे अशी वाक्यांची असल्यानंतर त्या वाक्यामध्ये, या प्रकारामध्ये वाक्यांची विभागणी करायची. तीन प्रकारामध्ये एखादं वाक्य असेल तर केवल वाक्य आहे का, मिश्र वाक्य आहे का, संयुक्त वाक्य आहे, हे आपण पाहायचं आहे. तर आपण पाहूया थोडीशी उदाहरण. अजय गावाला गेला. अजय गावाला गेला. अजय गावाला गेला म्हणजे हे झालं केवल वाक्य. हे झालं केवल वाक्य. त्यानंतर रमेश व्यायाम करतो व अभ्यासही करतो. रमेश
अभ्यास करतो व व्यायामही करतो. रमेश अभ्यास करतो व व्यायामही करतो. रमेश दोन कृती करतो आणि दोन कृती करण्यातून एक वाक्य तयार केलं, त्यासाठी व हे शब्द वापरला, याला म्हणायचं संयुक्त वाक्य. पुढचं वाक्य आपण घेऊया. मी बागेत गेले होते पण बागेत फुलपाखरूच नव्हते. मी बागेत गेले होते पण बागेत फुलपाखरूच नव्हते. म्हणजेच पण हा शब्दाने दोन वाक्य जोडलेली आहेत, दोन केवळ वाक्य जोडलेली आहेत. हे सुद्धा संयुक्त वाक्य आहे. आमंत्रण आले असते तर मी गेले असते. बर का, आमंत्रण आले असते तर मी गेले असते. हे वाक्य नीट समजून घ्यावा. इथं तरने जरी शब्द विचारला असेल तरी यामध्ये जेव्हा आमंत्रण आले असते तेव्हा मी गेले असते, म्हणजे याच्यात जेव्हा तेव्हा सुद्धा वापरून हे वाक्य होतं. याला मिश्र वाक्य असं म्हणतात. राम पोलीस झाला कारण त्याने खूप अभ्यास केला. जेव्हा रामने अभ्यास केला तेव्हा राम पोलीस झाला. याला म्हणायचं मिश्र वाक्य. जेव्हा रामने अभ्यास केला तेव्हा राम पोलीस झाला. यामध्ये पहा, जेव्हा तेव्हा हे दोन शब्द आलेले आहेत. जेव्हा रामने अभ्यास केला तेव्हा राम पोलीस झाला. तर हे आहे मिश्र वाक्य. अशा प्रकारे आपण वाक्याची प्रकार हे पाहिलेले आहेत. आणि यानंतरचा सरावासाठी आपण सगळ्यात शेवटी आपण दोन्ही विभागाचे सराव घेऊया. तर आता यापुढील घटक आहे विरामचिन्ह. पुन्हा एकदा वाक्याचे प्रकार थोडीशी उजळणी करते. वाक्याच्या प्रकारांमध्ये अर्थानुसार, क्रियापदानुसार आणि रचनेनुसार अशा तीन प्रकारचे वाक्याचे प्रकार पडत असतात. त्यामध्ये अर्थानुसार विधानार्थी वाक्य, होकार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य असे प्रकार पडतात. त्यानंतर क्रियापदामध्ये सुद्धा स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य असे प्रकार पडतात. आणि रचनेनुसार केवळ वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य अशा प्रकारचे हे प्रकार पडतात. आता आपण पुढचा घटक पाहूया, विरामचिन्हे. विरामचिन्हे. विराम म्हणजे काय? जिथे थोडा वेळ आपण विश्रांती घेतो, थोडा वेळ, फक्त थोडा वेळ, त्याला म्हणायचं विराम. आपण एकदा सुपर बोलायला लागल्यानंतर आपल्याला दम लागतो. आपल्या एका पटक्यास वाक्य बोलून होणार नाही.
म्हणून विराम म्हणजे थोडस वाक्य बोलून आपण थांबून बोलल्यानंतर त्याला म्हणायचं विरामचिन्ह. विराम म्हणजे विश्रांती. विराम म्हणजे विश्रांती. थोडस थांबून आपण वाक्य बोलू शकतो आणि वाक्यातही चढ उतार येतो, आरोह अवरोह होतो. याला म्हणायचं त्या वाक्यामध्ये असतात विविध विरामचिन्ह. तर आपण ते विरामचिन्हे पाहूया. पहिला आहे पूर्णविराम. पूर्णविराम म्हणजे फक्त डॉट, फक्त टिंब. हा पूर्णविराम वाक्याच्या शेवटी वापरतात. आज मी हिमालया पर्वत हा युट्यूबला पाहिला म्हणजे वाक्य काय झालं, पूर्ण झालं. आज मी हिमालय काय केला, काहीच माहित. काय पाहिलं, काहीच माहित नाही. म्हणजे जोपर्यंत पुढचा पूर्ण वाक्य बोलत नाही तोपर्यंत आपल्याला त्यातील संकल्पना, त्याचे विचार काय मांडायचे हे समजत नाही. म्हणून वाक्य पूर्ण बोलल्यानंतर त्याच्यातील कल्पना, त्याच्यातील संकल्प आपल्याला समजतो. म्हणून पूर्णविराम हा वाक्याच्या शेवटी दिला जातो. यानंतर आहे अर्धविराम. अर्धविराम अर्धविराम देताना टिंब आणि त्याखाली असतो स्वल्पविराम. टिंब आणि त्याखाली असतो स्वल्पविराम. तर ही वाक्य लिहिताना पहा, गड आला पण सिंह गेला. गड आला पण सिंह गेला. याच्यामध्ये पहा पणच्या नंतर गड आला पण सिंह गेला. यानंतर वाक्य गड आला पण सिंह गेला यामध्ये ते वापरले जातं. पुढचं आहे स्वल्पविराम. स्वल्पविराम म्हणजेच खालून छोटीशी रेष. एकाच जातीचे अनेक शब्द असतील, एकाच जातीची अनेक शब्द असतील, त्या शब्दांमध्ये स्वल्पविरामाचा वापर केला जातो. आईने बाजारातून वांगी, टोमॅटो, मेथी, शेपू, गाजर, काकडी आणली. म्हणजे आईने एकच बाजारात गेली आणि विविध वस्तू घेऊन आली. मग त्या विविध वस्तू प्रत्येक वस्तू झाल्यानंतर त्याच्यामध्ये द्यायचा असतो तो स्वल्पविराम. म्हणजेच एकाच जातीच्या वस्तू किंवा एकाच जातीची जे शब्द असतात त्या शब्दामध्ये स्वल्पविराम लिहिला जातो. त्यानंतर आहे अपूर्णविराम. आता अपूर्णविराम म्हणजे दोन टिंब. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अपूर्णविराम तर काय म्हटल्यावर आपल्या धड्याखाली प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांचं सोल्युशन, त्या प्रश्नांचं उत्तर लिहिण्यासाठी उत्तर शब्दापुढे आपल्याला हे अपूर्ण विराम लिहावा लागतात. यामध्ये पहा आपल्याला उत्तराच्या पुढे दोन टिंब दिल्यानंतर आपण एक रेष देतो, ते आपण पुढे पाहणार आहोत. म्हणजे अपूर्ण विराम हे उत्तर या शब्दात किंवा दुःख 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 असा शब्द लिहिताना सुद्धा इथे मध्ये वापरला जातो. स्वतःला सुद्धा वापरला जातो. स्वतः दोन टिंब, त्याला म्हणायचं अपूर्ण विराम. यानंतर आहे आपल्याला सर्वांना पडलेला प्रश्नचिन्ह. हा तर सर्वांनाच पडत असतो प्रश्नचिन्ह. कुठल्याही गोष्टी काही उत्सुकता असेल तर आपल्याला पहिला त्याच्यावर प्रश्न विचारावा लागतो आणि हा प्रश्नचिन्ह म्हणजे
ए चा आकार आणि खाली डॉट, पुढे आहे उद्गार चिन्ह. 6 नंबर. उद्गार चिन्ह, उभी रेष आणि त्याच्या खाली टिंब, उद्गार चिन्ह. आई गो, देवा, काय झालं हे? बाप रे, माझ्या पुस्तकाचं पानच ओलं झालं. बर का, बापरे. लगेच उद्गार चिन्ह, माझ्या पुस्तकाचे पान ओले झाले. लक्ष द्या, माझ्या पुस्तकाची पान ओले झाले म्हणजे मला थोडस वाईट वाटलं. बापरे, माझ्या पुस्तकाचे पान ओले झाले. इथं आलं उद्गार चिन्ह, आणि उद्गार चिन्ह अजून एका ठिकाणी वापरतात. किती भयान आहे हे. किती किती भयान आहे हे यानंतर उद्गार चिन्ह वापरतात. म्हणजे उद्गार चिन्ह शोधताना एकतर आपल्या मनातील भाव व्यक्त झाल्यानंतर अचानक जो शब्द येतो त्यानंतर एक उद्गार चिन्ह वापरलं जातं, आणि पूर्ण वाक्य झाल्यानंतरही ते वापरलं जातं. किती भयानक आहे हे. उद्गार चिन्ह पहा. आता आहे अवतरण चिन्ह. 7वा प्रकार आहे अवतरण चिन्ह. अवतरण चिन्ह हे 2 प्रकारचे असतात. याच्यामध्ये प्रकार पडतात. अवतरण चिन्हामध्ये 2 प्रकारचे अवतरण चिन्ह असतात. एक आहे एकेरी अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण चिन्ह आणि दुसरं आहे दुहेरी अवतरण चिन्ह. अवतरण चिन्हाचे 2 विभागणी होते पहा. एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह. आता नीट काळजीपूर्वक लक्ष द्या. एकेरी अवतरण चिन्ह कसं लिहितात आणि दुहेरी अवतरण चिन्ह कसं लिहितात. आपण फक्त 2 रेषा ओढतो किंवा 1 रेष ओढतो, पण त्या कशा ओढायच्या हे नीट लक्ष द्या. एकेरी अवतरण चिन्हामध्ये स्वल्पविराम सुरुवातीला वरच्या बाजूला असतो, खाली त्याचं गोल आणि वरच्या बाजूला सुरुवातीला असतं. आणि एखादं वाक्य पहा, चले जाओ, गांधीजी म्हणाले चले जा. गांधीजी म्हणाले चले जाओ या घोषणेला पहा एकेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे. आणि दुहेरी अवतरण चिन्हामध्ये आई म्हणाली आज तू खेळायला जाऊ नको. आई म्हणाली म्हणजे आई काय उच्चार काढले ते त्या दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहायचे पहा. आई म्हणाली. आई म्हणाली नंतर छोटासा स्वल्पविराम येतो आणि मग ती काय बोलली, आज खेळायला जाऊ नको. आज खेळायला जाऊ नकोस. यामध्ये सुद्धा अवतरण दुहेरी अवतरण चिन्ह लिहिताना सुरुवातीला वरच्या बाजूला
स्वल्पविराम काढायचा आहे, त्याच्या गाठ जी असते ती खालच्या बाजूला आणि वरती स्वल्पविराम काढायचा. ज्यावेळेस आपण शेवटी लिहितो त्यावेळेस ते वरच्या बाजूला खाली लिहायचे असतात. याला म्हणायचं स्वल्पविराम. स्वल्पविराम म्हणाली या ठिकाणी लिहितात, म्हणजे ह्या वाक्यामध्ये दोन आलेले आहेत पाचिन्ह. आई म्हणाली मग स्वल्पविराम. आज खेळायला जाऊ नको हे अवतरण चिन्हामध्ये. कुठलंही प्रसाद म्हणाला चला आपण जाऊया शाळेला, म्हणजेच प्रसाद म्हणाला तिथे स्वल्पविराम आणि जाऊया शाळेला हे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये. एखादा व्यक्ती त्याच्या मनातील भाव जर बोलत असेल तर पहिल्यांदा स्वल्पविराम आणि नंतर दुहेरी अवतरण चिन्हामध्ये जे बोललेलं आहे ते त्यामध्ये अवतरण चिन्हामध्ये येतं का. आणि एकरी अवतरणामध्ये चिन्हामध्ये गांधीजी म्हणाले चले जाओ, अशा प्रकारचे ही अवतरण चिन्हाची फोड झाली. पुढे पहा संयोग चिन्ह. मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की प्रश्नांचं उत्तर लिहिण्यासाठी आपल्याला अर्धपूर्ण विराम द्यावा लागतो आणि त्यासमोर एक रेष द्यावा लागते, त्याला म्हणायचं संयोग चिन्ह. हा प्रकार आहे 8वा. संयोग चिन्ह. संयोग चिन्ह हे थोडस लहान असत. हे वापरताना संयोग चिन्ह हे दोन शब्द जोडण्यासाठी वापरतात. हरी हरी, नापास पास, विद्या भांडार. विद्या भांडार, विद्यार्थी भांडार. नापास पास किंवा पास नापास. हरी हर यामध्ये वापरलं जाणार संयोग चिन्ह किंवा आपण उत्तर हा शब्द लिहिल्यानंतर दोन डॉट आणि मध्ये जे रेष देतो याला म्हणायचं संयोग चिन्ह. पुढे पाहूया आपण अपसरण चिन्ह. अपसरण चिन्ह हे मोठ्या संयोग चिन्हापेक्षा मोठे असते. संयोग चिन्हापेक्षा मोठे असते की बोलता बोलता विचारसरणी कुठेतरी तुटते. बोलता बोलता विचारसरणी कुठेतरी तुटते आणि त्यावेळेस हे अपसरण चिन्ह वापरतात. त्यामध्ये मी गेलो पण काय पुढे काय, मी गेलो पण आणि असं चिन्ह दिलं जातं. म्हणजे याच्या नंतर विचारसरणी तुटते. पुढे काय झालं काय माहिती. मी गेलो पण म्हणजे विचारसरणी इथे तरी काय झाली, कुठेतरी तुटली. आणि स्पष्टीकरण द्यायचे असल्यास सुद्धा याचा वापर केला जातो. यानंतर आहे आपले झालेले आहेत 9 प्रकार आणि 9 प्रकार आपल्याला अभ्यासाला आहेत. पण तरी पण पुढील काही तुमच्या माहितीसाठी आपल्या पुस्तकात येतात पाहते. आपल्याला पुस्तकात ते काही विरामचिन्हे आहेत पण त्याची आपल्याला संकल्पना मी थोडक्यात अशी समजून देते. पुढचं 10 नंबरचं आहे विकल्प चिन्ह. हे कसं असेल विकल्प चिन्ह. तर विकल्प चिन्ह आहे तिरपी रेष. म्हणजेच एखादी गोष्टीला पर्याय सांगायचा असेल किंवा सुचवायचा असेल, एखाद्या गोष्टीला पर्याय सांगायचा असेल किंवा सुचवायचा असेल तर याला विकल्प चिन्ह म्हणतात. आणि आपण याला किंवाही म्हणतो. किंवा
एक वाक्य घेऊ पहा. रमेश तू चहा की कॉफी घेणार. वाक्य म्हणताना आपण काय म्हणतो, रमेश तू चहा ऑब्लिक कॉफी घेणार आहेस. जे आपण त्याला दोन पर्याय उपलब्ध केलेले आहेत, एक तर चहा किंवा कॉफी. तर त्याला निवडताना एकच निवडायचा आहे, चहा किंवा कॉफी यातून एकच निवडायचा. मग तो चहा निवडू शकतो किंवा कॉफी निवडू शकतो. पण जेव्हा चहा जर निवडला तर कॉफी घेणार नाही, किंवा जर कॉफी घेतला तर चहा घेणार नाही. म्हणजे या दोन्ही मधून, म्हणजेच एखादा दोन गोष्टीतून जर एकच पर्याय निवडायचा असेल तर त्याला वापरतात विकल्प चिन्ह. पुढे आहे बघ गोल कंस. गोल कंस. गोल कंस म्हणजे असा, एखादी गोष्ट आपल्याला खूप महत्वाची सांगायची आणि तिला जर दोन पर्याय असेल तर आपण ती एक गोष्ट आपण कंसात टाकतो. म्हणजेच मीच ह्या फळ्यावर टाकलेले पहा, विषय, भाषा आणि कंसात व्याकरण टाकले. म्हणजे मला सांगायचंय की भाषा घटक शिकवायचा आहे, भाषा हा विषय शिकवायचा आणि भाषा विषयातील मला व्याकरण शिकवायचंय, म्हणून मी व्याकरणाला हा गोल कंस टाकलेला आहे. म्हणजे गोल कंस आपण गणितामध्ये जास्त वापरतो. गोल कंसाचा गणितामध्ये खूप वापर होतो का. आता पुढचं चिन्ह आहे लोप चिन्ह. बारा लोप चिन्ह. लोप चिन्ह वापरताना फक्त डॉट 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 डॉट. एखादा अर्ज लिहायचा असेल, एखादा मुद्दा अपूर्ण असल्यास मध्येच तोडायचा असताना सुद्धा लोपचिन्ह वापरतात. रिकाम्या जागा भरताना मध्ये लोपचिन्हाचा वापर केला जातो. अर्ज लिहिताना सुद्धा मी आज शाळेत न येणे बाबा, किंवा मी आज उपस्थित न राहणे बाबा, त्याच्या पुढे आपण हा लोपचिन्ह वापरू शकतो का. आता सर्वांनाच माहिती आहे दंड. तर दंडाचे तर दोन त्याचा अर्थ दोन होतो. दंड म्हणजे शिक्षा आणि दंड म्हणजे आपल्या हाताचा दंड. आता हा दंड आपल्याला माहिती आहे, पण हा कुठे आता आपण शोधूया. दंड, एक दंड आणि दोन दंड. दंड म्हणजे उभी रेष. दंड म्हणजे उभी रेष. ही उभी रेष एक दंड आणि दोन दंड हे वाक्यामध्ये वापरली जातात. हे कुठे वापरतात, अभंग, संतवाणी. प्रत्येक पाठ्यपुस्तकाच्या शेवटी संतवाणी दिलेली असते आणि ह्या संतवाणीमध्ये हे एक दंड, ध्रुपद आणि दोन दंड या मध्ये वापर केला जातो. पहा माझा सुविचार आहे, जया अंगी मोठेपण तया यातना कठी. असा हा या काही वाक्यांमध्ये दंडाचा वापर होत असतो. आणि पहा एकेरी दंड आणि दुहेरी दंड, जसं अवतरण चिन्हामध्ये एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह असे जे विभाग पडलेले आहेत, तसे दंडामध्ये सुद्धा एकेरी दंड, एकेरी दंड, एक रेष, दुहेरी दंड, दुहेरी दंड अशा दोन प्रकारामध्ये याची विभागणी झालेली आहे. आणि सगळ्यात शेवटी आहे संक्षेप चिन्ह. ते आपण सगळं वापरतो पहा. तर पहा आता संक्षेप चिन्ह कुठे असतं. तुम्ही त्याला पूर्णविरामही म्हणू शकता, पण पूर्णविराम कुठे असतं आणि संक्षेप चिन्ह कुठे असतं ते पाहूया आता आपण इथे.
संक्षेप चिन्ह. संक्षेप चिन्ह म्हणजे एक निस्तार. संक्षेप चिन्ह आणि इथे आहे एक निस्तार डॉट, म्हणजे पूर्णविरामालाही तोच आणि संक्षेप चिन्हालाही तोच. असं कसं? तर पहा, पूर्णविराम कधी वापरतात? हा, सुरेखाने गवत आणले. सुरेखाने काय आणले? गवत आणले. वाक्य पूर्ण झालं म्हणून आपण पूर्णविराम दिला. पण संक्षेप चिन्ह आपली सही. पहा, एखाद्याचे नाव असेल अजय, सुरेश धामणे. पहा, अजय सुरेश धामणे असं त्याचं नाव आहे आणि ते नाव आपण शॉर्टकट मध्ये कसं लिहितो? अ टिंब, सु टिंब, धा टिंब. याला म्हणायचं संक्षेप चिन्ह. मग याचं इंग्रजीत कसं होणार? ए टिंब, एस टिंब, डी टिंब. असे बहुतेक सर्व मुलं आपल्या पेपरवर सह्या करत असतात. पहा, आपल्या नावाचं पहिलं अक्षर, वडिलांच्या नावाचं पहिलं अक्षर आणि आडनावाचं पहिलं अक्षर, त्याच्या अक्षर झाल्यानंतर संक्षेप चिन्ह द्यायला विसरायचं नाही. बरेचसे मुलं आपल्या नावाच्या सुरुवातीच्या अक्षरानुसार सह्या करतात. आता विविध पेपर द्यावा लागतात विद्यार्थ्याच्या सहीवर, तो येतो. तर अशा प्रकारे आपण 14 प्रकार पाहिलेले आहेत. तर आपल्याला विकल्प चिन्ह, गोल कंस, लोप चिन्ह, एकेरी दंड, दुहेरी दंड आणि संक्षेप चिन्ह अशा आपण 14 चिन्हांचा, हे जे नवीन आहेत त्या 5-6 चिन्हांचं मी नावं सांगितले. याच्या आधी आपण पूर्णविराम, अर्धपूर्णविराम, अपूर्णविराम, पुन्हा अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह, प्रश्न चिन्ह, उद्गार चिन्ह, असे अपसरण चिन्ह, संयोग चिन्ह अशा विराम चिन्हांचा आपण अभ्यास पाहिलेला आहे. तर आपण काही आता यावर सराव घेऊया. तर मी स्क्रीन शेअर करते, पहा. तर सर्वांनी प्रश्न आपण सोडून पाहूया. तर पहा, प्रथम आपण सुरुवातीला वाक्याचे प्रकार घेतलेले आहेत. तर त्या वाक्याच्या प्रकारामध्ये सरावासाठी काही महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला मी या पीडीएफ मध्ये दाखवलेले आहे. तर आपण एक एक प्रश्न सोडून घेऊया. पहा, प्रथम प्रश्न आहे, तुमचे उपकार मी कसे विसरेल? याला विधानार्थी वाक्य आपल्याला करायचे. पहा, तर पहिला पर्याय आहे, तुमचे उपकार मी विसरेन असे नाही. 2 नंबर, मी तुमच्या उपकाराची परतफेड करीन. 3, मी तुमच्याशी कृतज्ञ बनणार नाही. आणि 4, तुमचे उपकार मी मुळीच विसरणार नाही. तर या वाक्याचं आपल्याला विधानार्थी वाक्य करायचंय. म्हणजे पर्याय क्रमांक 4, तुमचे उपकार मी मुळीच विसरणार नाही. पुढे पहा, 2 नंबर, लोकप्रिय व्हावे असे कोणाला वाटत नाही. याचं करायचं आपल्याला विधानार्थी वाक्य. पर्याय क्रमांक 1, लोकप्रिय व्हावे असे सर्वांना वाटते. लोकप्रिय व्हावे
असे कुणालाच वाटत नाही. 3 नंबर पर्याय आहे प्रत्येक जण लोकप्रिय होण्यास झटतो. आणि चौथा पर्याय आहे पहा लोकप्रिय व्हावे असे प्रत्येकाला वाटते असे नाही. तर याचा पर्याय क्रमांक 1 आहे लोकप्रिय व्हावे असे सर्वांना वाटते. प्रश्न तिसरा तो कधीच खोटे बोलत नाही. याचं आपल्याला करायचंय होकारार्थी वाक्य तो कधीच खोटे बोलत नाही. पर्याय क्रमांक 1 तो नेहमी खोटे बोलतो, म्हणजे हे नकारार्थी वाक्य आहे. 2 तो नेहमी खरे बोलत नाही, नकारार्थी वाक्य. 3 नंबर पर्याय तो नेहमी खोटे बोलतो असे नाही, नकारार्थी. आणि 4 तो नेहमी खरे बोलतो, म्हणजेच तो नेहमी खरे बोलतो हे होकारार्थी वाक्य आहे पहा. प्रश्न 4 गुरुजनांचा आदर करावा. याचं बनवायचं आपल्याला नकारार्थी वाक्य. पहिला पर्याय गुरुजनाचा अनादर करू नये. पर्याय क्रमांक 2 गुरुजनाचा आदर करू नये. पर्याय क्रमांक 3 गुरुजनांचा आदर का करू नये. पर्याय क्रमांक 4 गुरुजनांचा अनादर करावा. म्हणजेच पहा यामध्ये नकारार्थी वाक्य आहे 1 नंबरचं गुरुजनांचा अनादर करू नये. 5 नंबरचा प्रश्न आहे अबब केवढा मोठा हा हत्ती. या वाक्याचा प्रकार ओळखा. तर प्रथम पहा 1 विधानार्थी, 2 प्रश्नार्थी, 3 उद्गारार्थी आणि 4 आज्ञार्थी. अबब केवढा मोठा हा हत्ती म्हणजे हे काय झाले उद्गार निघालेले आहेत, म्हणून हे आहे पर्याय क्रमांक 3 उद्गारार्थी वाक्य. खालील प्रश्नांचे वाक्याचे प्रकार ओळखा. खाली जे काही प्रश्न दिलेले आहेत त्यातील आपल्याला ओळखायचे आहेत वाक्यातील प्रकार पहा. तर वाक्यातील प्रकार आपण 3 पाहिलेले आहेत, केवल वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य. तर त्या खालील वाक्यामध्ये हे तिन्ही प्रकार त्याला ओळखायचे पहा. आबांनी स्वप्नीलला मांडीवर घेऊन औषध पाजले. आबांनी काय केलं स्वप्नीलला मांडीवर घेऊन औषध पाजलं. याच्यामध्ये जर निरीक्षण केलं तर एकच केवळ वाक्य देते, एकच उद्देश आणि एकच विधी. याच्यामध्ये 2 केवळ वाक्य नाही किंवा 1 गौण वाक्य आणि 1 प्रधान वाक्य असंही नाही. म्हणजेच यामध्ये एकच उद्देश आहे आबांनी विधेयकार स्वप्नीलला मांडीवर घेऊन औषध पाजले, म्हणजे हे आहे केवल वाक्य. 2 प्रश्न दुसरा पाऊस खूप झाला तेव्हा मीना घरी आली. तर खूप पाऊस झाला म्हणून ती काय झाली घरी आली. मग हे 2 केवल वाक्य कशाने जोडलेली आहेत तेव्हा, म्हणजे हा झाला हे झालं पहा साधे वाक्य आहे का. 2 नंबर पर्याय संयुक्त वाक्य, तिसरा पर्याय मिश्र वाक्य, चौथा यापैकी नाही, म्हणजेच हे आहे संयुक्त वाक्य. पुढे प्रश्न तिसरा मिश्र वाक्यात कोणत्या 2 वाक्यांचे मिश्रण असते. पहा त्याच्या नावामध्येच आहे की हे काय असते मिश्र वाक्य. हे 2 मिश्र वाक्य एकत्र येतात आणि एक संक्षिप्त संमिश्र वाक्य त्यातून तयार होतं. पहा याची व्याख्या आहे मिश्र वाक्याची की
एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य हे एकत्र येतं आणि त्यातून काय तयार होतं? मिश्र वाक्य तयार होतं. तर पर्याय खाली दिलेले आहेत पहा. 1 नंबर केवल वाक्य प्लस केवल वाक्य. पहा मिश्र वाक्य कसं तयार होतं त्यांनी आपल्याला प्रश्न विचारला आहे. पहा केवल वाक्य प्लस केवल वाक्य. पर्याय क्रमांक 1 नाही, पर्याय क्रमांक 2 प्रधान वाक्य प्लस गौण वाक्य आणि 3 नंबर साधे वाक्य प्लस गौण वाक्य आणि 4 नंबर पर्याय आहे संयुक्त वाक्य व गौण वाक्य. तर आपली मिश्र वाक्याची मी व्याख्या सांगितलेली आहे मगाशीच. एक प्रधान वाक्य व एक गौण वाक्य यांना गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडून जे एक संमिश्र वाक्य तयार होते त्यास मिश्र वाक्य म्हणतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 प्रधान वाक्य प्लस गौण वाक्य हा हे त्याचा पर्यायी उत्तर आहे. पहा 4 नंबर कठीण समय येता कोण कामास येतो. या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे आपल्याला. कठीण समय येता कोण कामास येतो. पहा त्या वाक्यामध्येच दिलेला आहे आपल्याला. फक्त निरीक्षण क्षमता आपली छान पाहिजे म्हणजे आपल्याला लगेच कळेल की हे वाक्य कोणत्या वाक्य प्रकारातलं आहे. पहा 1 विधानार्थी वाक्य, 2 उद्गारार्थी वाक्य, 3 नकारार्थी वाक्य आणि 4 प्रश्नार्थी वाक्य. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 प्रश्नार्थी वाक्य. पुढे 5 नंबरचा प्रश्न घरात जा व पाणी आण हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे. घरात जा व पाणी आण म्हणजे घरात जा हे एक केवल वाक्य आहे आणि पाणी आण हे एक वाक्य आहे आणि ते वाक्य व या शब्दा व ह्या अक्षराने जोडलेलं आहे. म्हणजेच खाली पहा पर्याय क्रमांक 1 मिश्र वाक्य, पर्याय क्रमांक 2 संयुक्त वाक्य, पर्याय क्रमांक 3 मिश्र वाक्य आणि पर्याय क्रमांक 4 गौण वाक्य. तर पर्याय क्रमांक 2 संयुक्त वाक्य. अशा प्रकारे आपण वाक्याचे प्रकाराचं स्पष्टीकरणही पाहिलं आणि त्याचे काही सरावासाठी काही महत्वाचे प्रश्नही आपण पाहिले. यानंतर आपण दुसरा घटक पाहिलेला आहे विराम चिन्हे. तर आपण त्याचाही सराव आता आपण घेऊया. विराम चिन्हे सरावासाठी काही महत्वाचे प्रश्न काढलेले आहेत. तर पहा पहिला प्रश्न आहे पुढील उदाहरणात योग्य चिन्ह द्या. मी वाट पाहिली पण तो आला नाही. योग्य चिन्ह असलेलं वाक्य आपल्याला यामध्ये शोधायचं आहे. पहा पहिला आहे निरीक्षणाने विरामचिन्हांचा जो प्रश्न असतो तो बहुतेक करून आपल्याला निरीक्षणाने आणि कोणते स्वल्पविराम किंवा अपसरण चिन्ह, सहयोग चिन्ह, पूर्णविराम कुठे वापरायचा हे आपल्याला ज्ञात पाहिजे. पहा प्रत्येक वाक्य सारखं आहे. पहा मी वाट पाहिली पण तो आला नाही. 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 हे वाक्य रचना सगळी सारखी आहे. फक्त आपल्याला काय पाहायचंय विराम चिन्ह कोणती वापरलीत, कुठे वापरलीत आणि बरोबर वापरली आहेत की नाही हे आपल्याला पाहायचं आहे. तर यामध्ये पहा पर्याय क्रमांक 2 आपण वाक्य बोलताना पण थांबतो. पहा मी वाट पाहिली, थांबलो थोड्या वेळ म्हणजे स्वल्पविराम, पण तो आला नाही, इथे झाला पूर्णविराम. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 2 एखाद्या शब्दासाठी
दिले असलेला पर्याय दाखविण्यासाठी दोघांच्या मध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास काय म्हणतात? पहिलं आहे सहयोग चिन्ह. हे सहयोग चिन्ह तुम्हाला माहिती आहे, छोटीशी रेष. 2 नंबर आहे अवतरण चिन्ह. अवतरण चिन्हामध्ये एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह आहे, हे पण नाही. 3 नंबर आहे लोप चिन्ह. लोप चिन्ह म्हणजे डॉट टिंब असतात. आणि 4 नंबर पर्याय आहे विकल्प चिन्ह, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 विकल्प चिन्ह. प्रश्न क्रमांक 3, हरी हरी या शब्दात वापरलेले चिन्ह कोणते? पर्याय क्रमांक 1 प्रश्नचिन्ह, पर्याय क्रमांक 2 उद्गारवाचक चिन्ह, 3 सहयोग चिन्ह आणि 4 विराम चिन्ह, पूर्ण विराम. तर यामध्ये वापरलेला आहे पर्याय क्रमांक 3 सहयोग चिन्ह. प्रश्न क्रमांक 4, जयवंताने मध्येच विचारले कोण होते? या वाक्यात किती विरामचिन्ह आलेली आहेत? पहा, निरीक्षण करा. तर यामध्ये आहे पहा, एक स्वल्पविराम, दुहेरी अवतरण चिन्ह आणि प्रश्नचिन्ह. तर पर्याय क्रमांक 1 1, पर्याय क्रमांक 2 2, पर्याय क्रमांक 3 3 आणि पर्याय क्रमांक 4 4. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 5, अपसरण चिन्हाचा वापर केव्हा करण्यात येतो? अ, संबोध दर्शविण्यासाठी, ब, बोलता बोलता विचारसरणी तुटल्यास आणि क, टिंबटिंब या चिन्हांचा वापर करतात आणि ड, स्पष्टीकरण द्यायचे असल्यास. तर यामध्ये 2 पर्याय आहेत पहा मुलांनो. 1 नंबरचा आहे फक्त नाही, पर्याय क्रमांक 2 ब आणि क हेही नाही, ब आणि क हेही नाही. पर्याय क्रमांक 3 ब आणि ड आणि पर्याय क्रमांक 4 अ ब आणि ड. तर पर्याय क्रमांक 3 बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास आणि स्पष्टीकरण द्यायचे असल्यास. गुरुजी म्हणाले तुझे नाव काय? या वाक्यात कोणते विराम चिन्ह द्यायचे राहिले आहे? पाहता, गुरुजी म्हणाले, तिथं आपण सांगितलं आई म्हणाली पहा खेळायला जाऊ नकोस. तर पहा तसं त्यांनी गुरुजी म्हणाले, तिथं स्वल्पविराम राहिलेला आहे. तर पहा, पर्याय क्रमांक 1 स्वल्पविराम, पर्याय क्रमांक 2 अर्धविराम, पर्याय क्रमांक 3 उद्गार चिन्ह आणि पर्याय क्रमांक 4 अपसरण चिन्ह. तर यामध्ये राहिलेला आहे स्वल्पविराम. पुढे पहा, पुढील पैकी अपूर्ण विराम कोणता? आता तो अपूर्ण विराम तुम्हाला दृष्टीनेच पाहिल्यानंतर आणि निरीक्षण केल्यानंतर तो लगेच समजणार आहे. अपूर्ण विराम म्हणजे आपण उत्तरासाठी लिहितो पर्याय क्रमांक 3. पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विराम चिन्ह येईल? किती छान गायलीस तू. इथे आहे पहा पर्याय क्रमांक 2 उद्गार चिन्ह. प्रश्न 9, आमच्या घरी परसबागेत गुलाब, जाई, जुई, मोगरा, शेवंती, चाफा आणि जास्वंदीची फुलझाडे आहेत. या वाक्यात किती वेळा स्वल्पविराम येईल? 5 वेळा, 4 वेळा, 3 वेळा आणि 2 वेळा. तर पहा, गुलाब नंतर स्वल्पविराम, जाई नंतर स्वल्पविराम, जुई नंतर स्वल्पविराम, मोगऱ्यानंतर स्वल्पविराम, शेवंती नंतर स्वल्पविराम. म्हणजेच आपण मोजले ते 5 झाले. तर पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 10वा प्रश्न आहे आणि शेवटचा, पुढील वाक्यात एकूण किती विरामचिन्हे आली आहेत? डॉक्टर म्हणाले आयुर्वेदिक औषधे ती योग्यच, मात्र व्यायाम सोडून कसे चालेल? तर यामध्ये पहा, डॉक्टर तिथे आलेला आहे संक्षेप चिन्ह 1, स्वल्पविराम 2, अवतरण चिन्ह 3,
उद्गार चिन्ह 4 आणि प्रश्न चिन्ह 5 म्हणजेच पर्याय क्रमांक 5 हे त्याचं उत्तर आहे. आणि म्हणून अशा प्रकारे आपण आता सराव पाहिलेला आहे. तर मुलांनो, तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वाक्याचे प्रकार आणि विरामचिन्हे याचा सखोल अभ्यास केलेला आहे. तर लक्षात ठेवायचंय, 80% ज्ञान आपल्याला डोळ्याने भेटत असते. म्हणजे विरामचिन्हे हा प्रश्न बहुतेक करून आपल्याला डोळ्यांच्या दृष्टीने आणि प्रखर ज्ञानाने आपल्याला हा विरामचिन्हे हा प्रकार सोडवायचा आहे. आणि खूप छान प्रकारे तुम्ही अभ्यास करा आणि तुम्ही यशवंत कीर्तिवंत व्हा, असेच मी तुम्हाला सांगते. आणि एक शेवटी वाक्य सांगते की तुम्हीच आहे तुमच्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अतिशय उत्कृष्ट तासिका आपण घेतली आपल्या अमोघ वाणीने आणि अतिशय चांगलं असं प्रेझेंटेशन केलेले. सर्व विद्यार्थी पालकांना आपण खेळवून ठेवलेलं आहे. असं वाटत होतं की तास संपूच नाही, पण आपल्याकडे मर्यादा आहे. एकच तास होता. काल पण आपण अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयोग एक इत्तमभूत पद्धतीने आपण मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर विरामचिन्हे आज बऱ्याच ठिकाणी विरामचिन्हे काही ठराविक आपल्याला 7-8 माहित असतात, पण आपण 14 सर्वच विरामचिन्ह घेतले. म्हणजे आपल्याला गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी ही तासिका आहे. आणि जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्याला आता जिल्ह्यापेक्षा राज्यात आणायचे आहेत आणि त्या दृष्टीने त्यांना नक्कीच याचा फायदा होईल. आणि याच्यावरची दोन्ही जे घटक आहेत, उपघटक आहेत, याच्यावरचा एकही प्रश्न चुकणार नाही. या पद्धतीने आपण आपली तयारी सर्वच विद्यार्थ्यांची होणार आहे. आपण तास संपल्यानंतर PDF तेवढी शेअर करा आपल्या जिल्ह्याच्या ऑनलाईन ग्रुपवर, म्हणजे विद्यार्थी त्याची प्रिंट काढून आणखीन त्याचा सराव करतील. 2 दिवस आपण अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ऑनलाईन तासिका घेतल्याबद्दल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या तर्फे मी आपला हार्दिक आभार मानतो. आणि ज्या वेळेस गरज वाटेल, आवश्यकता भासेल, त्यावेळेस आपण मार्गदर्शन करावं या पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. आणि आजची तासिका संपली असं जाहीर करतो. उद्याही सर्व विद्यार्थी पालकांनी उपस्थित राहायचं आहे. उद्या आपण आज 2 दिवस भाषा घेतला, आता उद्यापासून आपण गणिताचे 2 तासिका घेणार आहोत. तर उद्याच्या तासिकेला सर्वांनी पुन्हा एकदा संध्याकाळी 7 वाजता उपस्थित राहायचं आहे. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट. धन्यवाद.